झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। श्याम सर, आपलं या चर्चेत मी स्वागत करतो। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, मात्र ही नेमकी जी घटना घडली त्या संदर्भातला एक रिपोर्ट आपण पाहूया। अंधश्रद्धेतून नरबळी, मित्रानं केला मित्राचा घात, मित्रासह आईचा निर्घुण खून, चाकणमध्ये दुहेरी हत्याकांड। नाव सुनील बबन पाचंगे, वय 28, राहणार चाकण, पुणे। पुण्यातल्या चाकण पोलिसांनी या सैतानाला दुहेरी खून प्रकरणी जेरबंद केलाय। त्यानं आपला मित्र धनंजय आणि त्याची आई दुर्गा जगताप या दोघांचा निर्दयपणे खून केलाय। जादूटोणा करण्यासाठी सुनीलने हे अघोरी कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे। त्याला देवधर्माचा वगैरे असणार असं आम्हाला माहिती मिळते बाहेरून वगैरे, तो मांत्रिकासोबत वगैरे फिरत होता असं वगैरे आम्हाला माहिती आहे। आणि ज्या पद्धतीने मारले, रात्रीच्या 12 वाजता मारलेला आहे, तर कदाचित मग तो नरबळीचा किंवा असा काहीतरी प्रकार असू शकतो। एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून सुनीलनं हे सैतानी कृत्य केल्याचा संशय असून पैसा हा त्यामागचं कारण असल्याचं बोललं जात आहे। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं आरोपीनं धनंजय आणि त्याच्या आईचा खून केला। तसंच आपला गुन्हा उघडकीस येऊ नये याची आरोपीनं पुरेपूर काळजी घेतली होती। मयत दुर्गाबाई जगताप यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली। रक्त वगैरे ते कातडावरती वगैरे पडलं होतं नदीच्या आपल्या विहिरीच्या किनाऱ्यावरती वगैरे, तर मग ते आम्ही बॉडीवर काढले, पोस्टमॉर्टम वगैरे केल्यानंतर मग तिथं गळा कापून खून केला असा डॉक्टरना अभिप्राय दिल्यामुळं आपल्याला त्यावेळेस गुन्हा दाखल केला होता 302-201 प्रमाणे। हा खुनाचा प्रकार असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। दुर्गाबाईची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना भित्तीपत्रकं तयार करून लावावी लागली होती। मात्र त्यांची ओळख पटल्यानंतर तपासाला वेग आला आणि सुनील पाचंगेवर संशय बळावला। पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आरोपीनं दुर्गाबाईच्या खुनाची कबुली दिली। गळा चिरून त्यानं दुर्गाबाईची हत्या केली होती। स्वतःतून विचारपूस केली त्याच्याकडे, किंवा नक्की काय झालं, कसं झालं, आम्हाला समजलं की तू होता त्या दिवशी 18 तारखेला, तर लोकांनी सांगितले। मग त्यानं मग सांगितलं की हो म्हटला, मी धनंजयच्या आईला मारलेलं। दुर्गाबाईंच्या खुनाचा उलगडा झाला होता, पण धनंजयचा मात्र शोध लागत नव्हता। आरोपी सुनील उडवाउडवीची उत्तरं देत होता, पण पोलिसांनी आरोपीकडे पुन्हा चौकशी केल्यावर धनंजयच्या खुनाचाही उलगडा झाला। धनंजयला कसं मारलं म्हटला, मग म्हटलं मी धनंजयला लोणावळा हद्दीत तिकडं खंडाळ्याच्या जवळ मारले म्हटलं। आरोपी सुनीलनं मित्र धनंजय आणि त्याची आई दुर्गाबाई या दोघांची अत्यंत थंड डोक्यानं हत्या केल्याचं तपासात उघड झालंय। ज्या मांत्रिकानं सुनीलला हा सल्ला दिला होता त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत। ज्या पुण्यामध्ये सामाजिक परिवर्तन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी राहिली, मात्र या चाकणमध्ये घडलेल्या या नरबळीच्या घटनेनं महाराष्ट्राच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय। त्यामुळं महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणायचं का, हा प्रश्न उपस्थित झालाय। कैलासपुरी, झी मीडिया, चाकण, पुणे। चाकणमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे। अंधश्रद्धेतून हे हत्याकांड घडलं असावं असा पोलिसांना संशय आहे। पण अशा घटना का घडतात, लोक नरबळीसारखं अघोरी कृत्य करायला का धजावतात, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। मैं तो आज इस जीवन मरण के चक्रव्यूह से ही मुक्त होने वाला हूं। ये बच्चा काली मां को मेरी आखिरी भेंट है। इसके बाद मुझे अमर होने से कोई नहीं रोक सकता। जो इंसान पैदा होता है उसे मरना ही पड़ता है। मैं इंसान नहीं हूं। ये जीवन मरण तुझ जैसे तुच्छ प्राणियों की जिंदगी का हिस्सा है। चंद्रमा आगे बढ़ रहा है, वो जैसे ही सूरज और पृथ्वी के बीच में पर्दा डालेगा, मेरे ऊपर से ये मौत का साया हमेशा के लिए हट जाएगा। उस यमराज को भी मुझसे आज हारना होगा। अमावस्येच्या रात्री बळी देऊन अघोरी शक्ती प्राप्त करणारा मांत्रिक तुम्ही अनेक चित्रपटातून बघितला असेल, पण रुपेरी पडद्यावरची कहाणी जेव्हा वास्तवात उतरते तेव्हा काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही। धक्कादायक बाब म्हणजे
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात देखील लोकांचा तंत्रमंत्रावर विश्वास आहे आणि त्यासाठी लोक नरबळी द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. नरबळी एक असा अंधविश्वास ज्यामुळे माणूस सैतानासारखा वागतो. तो माणसाचाच वैरी बनतो आणि अघोरी इच्छापूर्तीसाठी नरबळी द्यायलाही तयार होतो. अशा घटनांमुळे समाजात एक वेगळी दहशत निर्माण होते. मांत्रिकाच्या नादी लागून काही लोक जे काही करतात त्याचं सत्य जेव्हा जगासमोर येतं तेव्हा समाज हादरून जातो. देशात अंधश्रद्धेतून यापूर्वीही अनेक कोवळ्या जीवांचा बळी देण्यात आलाय. हे सगळे निरागस चेहरे त्यापैकीच आहेत. त्यांचं वय, जात, धर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे जादूटोण्याच्या नावाखाली त्यांचा नाहक बळी देण्यात आलाय. अंधविश्वासानं त्यांचा घात केलाय आणि म्हणूनच प्रश्न पडतो, कधी थांबणार हा रक्तरंजित खेळ? अघोरी अंधश्रद्धेला कसा लागणार लगाम? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक श्याम मानव. सर, काय सांगाल? मला सांगा आधी की ही या अघोरी मानसिकतेबद्दल सांगा. मुळात हे असं अघोरी कृत्य करायला धजावतात तरी कसं? खरं म्हणजे हा प्रकार काही पहिल्यांदाच घडला असं नाहीये. साधारणतः 14-15 वर्षापूर्वी नांदोसच्या परिसरामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैशाचा पाऊस पाडतो या आमिषापोटी जवळपास 9 खून झालेले आहेत. त्या सगळ्या खुनांचा जर आपण आढावा घेतला आणि महाराष्ट्रभर कधी गुप्तधनाच्या नावाखाली कधी वेगवेगळ्या कारणांसाठी नरबळी होत आले आहेत. विदर्भात होतात, मराठवाड्यामध्ये होतात, इतरही ठिकाणी होतात. या सगळ्यांमागचं जर काही कारण असेल तर लहानपणापासून सर्वसामान्य माणसांवर जो संस्कार होतो त्या संस्कारामध्ये मंत्रशक्तीच्या माध्यमातून किंवा असल्या काही अघोरी शक्तीच्या माध्यमातून खूप काही साध्य करता येतं या पद्धतीचा तो संस्कार असतो. मंत्रशक्तीच्या माध्यमातून पैशाची प्राप्ती होऊ शकते, गुप्तधन सापडू शकतं किंवा नरबळी दिल्यामुळं काही फायदे आपल्याला मिळू शकतात, आपल्यावरच्या समस्या टळू शकतात, आपला जीव जाणारा असेल तो वाचू शकतो दुसऱ्याचा नरबळी दिल्यामुळं, किंवा शेतीमधलं उत्पन्न वाढतं. इथपासूनच्या अनेक समजुती लहानपणापासूनच्या अंधश्रद्धांचा जो संस्कार होतो त्यातनं निर्माण झालेल्या असतात. आणि मग काही माणसं याच्या प्रचंड आहारी जातात. ज्यावेळेस असा त्यांना एखादा मांत्रिक मिळतो, मार्गदर्शक या पद्धतीचा मिळतो आणि त्या मांत्रिकावर त्यांचा विश्वास बसतो, तेव्हा मांत्रिक जे सांगतो ते करायला ही माणसं धजावतात. मुळात ही माणसं दुष्ट असतात असं नाही, पण काहीतरी एखाद्या विशिष्ट पद्धतीचा फायदा मिळवण्याकरता किंवा आपल्यावरचं अरिष्ट टाळण्याकरता या पद्धतीचे नरबळी दिले जातात. हे आजपर्यंत आपल्या लक्षात आलेलं आहे. नक्की. सर, मुळात ग्रामीण भागातच असे प्रकार दिसतात असं नाहीये, तर शहरी भागात देखील असे प्रकार दिसतात. मला सांगा की तंत्रज्ञानाच्या या युगात तांत्रिकाच्या मागे लागण्याचे असे प्रकार नेमके का घडत असावे, तुम्हाला काय वाटतं? एक तर लहानपणापासून आपल्यावर जो संस्कार झाला हा अंधश्रद्धेचा, तो दूर करण्याचे प्रयत्न अत्यंत तोकडे आहेत. कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, फुले आहेत, शाहू महाराज आहेत, प्रबोधनकार ठाकरे आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, आगरकर आहेत. या सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन करण्याचा अतिशय आटोकाट प्रयत्न केला. आमच्यासारख्या संस्था, काही 1-2 संस्था पूर्ण महाराष्ट्रभर हे काम करत आहेत, इतरही प्रांतांमध्ये काम करत आहेत. पण हे जे प्रयत्न आहेत ते अतिशय तोकडे आहेत. त्याच्या उलट मात्र आज आपल्याला काय चित्र दिसतं की जे माध्यम एका वेळेस कोट्यवधी लोकांपर्यंत जाऊन पोहोचतं, त्यासारख्या टीव्हीच्या माध्यमामध्ये मंत्रशक्ती संबंधीच्या अनेक जाहिराती येतात. नजर लागते, त्याच्यावरचं सुरक्षा कवच, लक्ष्मी यंत्र इथपासून, आणि त्यामध्ये यांचा प्रचार करणाऱ्यांमध्ये अनेक मोठमोठे नट असतात, गोविंदांसारखे असतात, जॅकी श्रॉफ सारखे असतात. स्वाभाविकच लहानपणापासून झालेला अंधश्रद्धांचा संस्कार आणि त्याला मिळणारं या आधुनिक तंत्रज्ञानामधनं मिळणारं पाठबळ, या दोन्हीचा परिणाम असा होतो की हे रसायन आणखी घट्ट बनतं आणि मग माणसं जास्तच अंधश्रद्धांच्या आहारी जातात. खरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या विकासानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजेल या गोष्टींचा जास्त प्रचार व्हायला हवा होता. आपल्या शिक्षणामध्ये ह्या गोष्टी यायला हव्या होत्या. शिक्षणामध्ये कुठेही वैज्ञानिक जाणीवा रुजतील या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध नाही. आपण तर्कशुद्ध पद्धतीनं विचार केला पाहिजे या पद्धतीचा शिक्षणाचं पाठबळ जे मिळायला पाहिजे होतं ते अजून आपल्याला मिळू शकलेलं नाहीये. वृत्तपत्र माध्यमं आणि इतर माध्यमांमधनं जे काही प्रबोधन होतं
टीव्ही सारख्या माध्यमातून जे काही प्रबोधन होतं, आमच्यासारखे कार्यकर्ते जे काही प्रबोधन करतात तेवढ्यापर्यंत हा विषय मर्यादित राहिलेला आहे. सार्वत्रिक जे प्रबोधन व्हायला पाहिजे, सरकारी पातळीवर सरकारच्या सगळ्या माध्यमांमधनं, टीव्ही पासनं सगळ्या माध्यमांमधनं आणि मोठ्या प्रमाणावर जनप्रबोधन या विषयांवरचं झालं तरच या पद्धतीच्या अंधश्रद्धांमधनं सगळे लोक बाहेर पडू शकतील. सार्वजनिक प्रबोधनाची गरज आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची खरं तर गरज आहे. आपण आणखी या संदर्भात बोलणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा प्राईम वॉच. झी 24 तास एक पाऊल पुढे.